श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या या YouTube चॅनलवरती. आज मी तुम्हाला कोकणातील पारंपरिक पदार्थ म्हणजे नारळाच्या रसातल्या खापरोळ्या दाखवणार आहे. तर त्यासाठी काय साहित्य लागतं आणि त्या कशा बनवल्या जातात ते तुम्हाला दाखवते. चला. तर खापरोळ्यांसाठी लागणारं साहित्य तांदूळ, उडदाची डाळ आणि चणा डाळ. इथे तांदूळ मी 2 वाट्या घेतलेले आहेत. अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ह्याच्यापेक्षा कमी चणा डाळ, म्हणजे अर्धी वाटी उडदाची डाळ असेल तर पाव वाटी चणा डाळ घ्यायची. तर हे सगळं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि 5-6 तास भिजत ठेवायचे आहेत. आणि ह्यामध्ये 1 चमचा धने आणि अर्धा चमचा जिरं घालायचे, भिजत घालायचं आहे. आणि मग ते 5-6 तास भिजून झाल्यानंतर चांगलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. तर हे बघू शकता तुम्ही, हे तांदूळ, ही चणा डाळ आणि ही उडीद डाळ आपले 6-7 तास भिजून झालेले आहेत. ह्या तांदळामध्ये मी थोडे धने, जिरं आणि थोडे मेथीचे दाणे घातलेले. आता मी हे सर्व मिश्रण आहे ना मिक्सरला बारीक करून घेते. तर हे आपलं मिक्सरला बारीक करून झालेले आहे. यामध्ये मी मीठ घालते. मीठ घातलंय. आता हे चांगलं मिक्स करून घेते. हातानेच मिक्स करून घ्यायचं म्हणजे चांगलं मिक्स होतं. हे बघा, हे आता आपलं मिक्स करून झालेलं आहे. ह्यामध्ये हळद घालायची, पण मी ती सकाळी घालणार आहे. हे आता ओव्हरनाईट ठेवून देणार आहे आणि आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी एवढी हवी आहे. ह्याच्यात जास्त पाणी नाही घालायचं. आता हे मी ओव्हरनाईट ठेवून देते पीठ. सकाळी मग ह्यामध्ये हळद मिक्स करून ह्याच्या पोळ्या तयार करू. बघू शकता, ओव्हरनाईट ठेवल्यानंतर आपलं हे पीठ मस्त आलेलं आहे. खापरोळ्या बनवायला हे आपलं पीठ रेडी आहे. आता ह्यामध्ये मी ना हळद मिक्स करते. थोडी अजून हळद घालते. थोडी अजून हळद घालते. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपण पोळ्या काढूया. आपल्याला आता खापरोळ्यांसाठी जो नारळाचा रस लागणार आहे त्यासाठी काय लागणार, तर अर्धा नारळ घेतलेला आहे खवून. त्यामध्ये 4 वेलच्या घेतलेल्या आहेत, जिरा आहे आणि हळद आहे. हे सगळं मिश्रण ना मिक्सरला बारीक करून त्याचा रस काढून घ्यायचंय आणि मग त्यामध्ये हा गूळ मिक्स करून घ्यायचंय. दाखवते मी तुम्हाला. आपला नारळाचा रस तयार आहे. आता ह्यामध्ये ना गूळ घालूया. आपल्याला किती गोड पाहिजे त्यानुसार मिश्रण असं ढवळून घ्यायचं. गोळ वितळतं, गोळ चांगलं वितळून घ्यायचं आहे. आता हा रस मी असं झाकून ठेवते. तोपर्यंत पोळ्या काढून घेते. हे बघा, मी हे गॅसवर बिल्डर ठेवलंय तापायला.
इथे मी हा कांदा घेतलाय असा फोकला. हे वाटीमध्ये तेल आहे, म्हणजे हा कांदा त्या तेलामध्ये भिजवून त्या बिड्याला लावायचा. हे आपलं पीठ दाखवते तुम्हाला. तर हे आपले बिडे ना तापलंय बघा. गॅस जरा बारीक करते आणि त्याला तेल लावून घेते कांद्याला. चांगलं तेल लावून घ्यायचंय बिड्याला. आणि ह्या पोळ्या घावणे वगैरे ना आपले बिड्यावरच काढायचे, छान येतात आणि त्याची चवही खूप छान लागते. आपल्याला ना खापरुळ्याच्या पोळ्या थोड्या जाड काढायच्या, जशा आंबोळ्या असतात ना त्याप्रमाणे. आता ह्याच्यावर आपण झाकून ठेवूया. झाली परत आपण काढून घेऊ. परत एकदा होते दुसरी. गॅस बारीक करते. असं तेल लावून घ्यायचं कांद्याला सर्व बिड्याला. तेल सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे. बिडा एकदा कापलं ना की पटापट पोळ्या येतात. फक्त ते कापलं पाहिजे व्यवस्थित. हे झाकून ठेवते. बघूया तयार झाले तर. तयार आहे. परतूया त्याची. दुसरी साइड पण चांगली शेकून घ्यायची. आता काढते मी. हे बघा, ह्याला जाळी पण खूप छान आली. अशा प्रकारे मी बाकीच्या पोळ्या काढून घेते आणि सर्व करते. अशा प्रकारे आपल्या ह्या खापरुळ्या आणि नारळाचा रस तयार आहे. बघू शकता कशा दिसतात. अशी खोलगट ना प्लेट घ्यायची, त्यामध्ये ही एक पोळी घालायची आणि हा रस असा घालायचा. पोळी भिजेल एवढी हा रस घालायचा आणि त्याच्याबरोबर खायचं. हे आपले खापरुळी आणि रस तयार आहे. तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि या नाश्ता करायला. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.